फळ मिळेल. अविवाहितांचे लग्न होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. संपत्ती आणि समृद्धी मिळू शकेल. शिवाय बँक बॅलन्स सुद्धा वाढण्यास मदत मिळेल. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी अनुकूलता अनुभवायला मिळू शकेल. अच्छे दिन येऊ शकतात. शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे. स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा या काळात नक्कीच वाढेल. आर्थिक प्रगतीही शक्य होईल. त्यानंतर सिंहरास. सिंह राशीसाठी 2026 मध्ये पैशाचा ओघ सुरूच राहू शकेल. लक्षणीय लाभ होऊ शकतील. नेतृत्व गुणांमुळे यश, प्रगती, भरभराट होऊ शकेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकेल. नवीन व्यवसाय किंवा एखादा मोठा प्रकल्प यांमुळे उत्पन्न वाढू शकेल. योग्य निर्णय श्रीमंत बनवू शकतात. शिवाय प्रशासनात सक्रिय असतील तर त्यांना आदर आणि पद मिळेल. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीसाठी 2026 चे संपूर्ण नवीन वर्ष चांगलेच असणार आहे. नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील आणि व्यवसायात मोठा नफा होईल. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. तुमचे उत्पन्नही वाढेल आणि तुम्ही बचत देखील करू शकाल. त्यानंतरची तुळ रास. तुळ राशीसाठी सुद्धा या वर्षात भरभरून पैसे कमवण्याची संधी आहे आणि ओळख मिळण्याचे सुद्धा हे वर्ष असू शकते. एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून आपण उदयास येऊ शकाल. उच्च पद, पदोन्नती आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यताही आहे. उत्पन्न वाढेल. एका महत्त्वाच्या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी 2026 मध्ये जोखीम घेणं फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. जसे शेअर बाजारात, स्टार्टअप मध्ये किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना लक्षणीय परतावा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत होते त्यांना ते मिळण्याची शक्यता आहे. बाबा वेगांचीच्या भागीदारानुसार हे वर्ष तुम्हाला आर्थिक बळकटी देऊ शकेल. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांनाही फायदा होऊ शकतो. प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केले तर 2026 हे वर्ष खूप यश देईल. आर्थिक स्थैर्य राहील. बचत करण्यातही यशस्वी व्हाल. स्थिर उत्पन्न आणि वाढीव बचत यामुळे फायदे मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी, व्यवस्थापन किंवा मोठ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीसाठीही खूप शुभ काळ आहे. नवीन कल्पनांना चालना मिळू शकेल. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग समोर येतील. करिअर स्थिर होईल. अचानक लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत संपूर्ण वर्ष आनंदाने भरलेलं असेल. नवीन उपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर यश मिळू शकेल. नवीन कल्पना, डिजिटल काम आणि सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांना